सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता एक गुड न्यूज आलेली आहे. तर आजपासून लाडक्या बहिणींचे पुन्हा नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसेल किंवा याआधी तुम्ही अर्ज केलेला नसेल, अर्ज रिजेक्ट झालेला असेल, परंतु तुम्हाला अधिक पैसे आले नसतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा अर्ज इथं करता येणार आहे. आताची घडीची सर्वात मोठी अपडेट, जे की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे आजपासून. तर या अशा पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म इथं भरायचा आहे. कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे हे आपण इथं पाहणार आहे. सर्वात आधी यामध्ये जे आहे, ज्यांचा अर्ज पहिले रिजेक्ट झालेला आहे अशा महिलांना नवीन अर्ज इथे करता येणार आहे. ज्यांनी अजूनही अर्ज केलेला नाही, कागदपत्र अपूर्ण होती, बँक खाते आधारशी लिंक नव्हते किंवा KYC मुळे बरेच जणांचे पैसे तर अडकलेले आहे, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक गुड न्यूज आलेली आहे. तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे आदिवासी प्रमाणपत्र हे जर नसेल तुमच्याकडे, तुम्ही TC देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट किंवा मतदान कार्ड देखील इथं देऊ शकता. ही सर्व कागदपत्र व्यवस्थित तुम्हाला असणे आवश्यक आहे. तर आता यामध्ये सर्वप्रथम यामध्ये पैसे कोणाला मिळणार आहे, ज्या महिलांचा अर्ज इथं मंजूर होईल थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे इथं मिळणार आहे. मागील हप्ता बरेच महिलांना इथं जमा झालेला नव्हता, बरेच महिलांची KYC राहिलेली होती, तर अशा महिलांनी KYC करून घ्यायची आहे. याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, तर सर्वप्रथम येते आपलं विदर्भमधील जे काही अर्ज इथं सुरू झालेले आहे. सर्वप्रथम यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तर असे जे काही विदर्भ विभाग आहे, तर या विदर्भ विभागामध्ये ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे. तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. याचप्रमाणे आपलं इथे मराठवाडा विभाग, तर मराठवाडा विभागमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव, तर या जिल्ह्यांमध्ये जे काही अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. नंतर इथे आपलं पश्चिम महाराष्ट्र, यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये इथे आपलं नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. याचप्रमाणे कोकण विभागामधील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता बरेच जणांचे प्रश्न इथं असतील की आता नवीन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन. तर इथं ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने इथं भरायचं आहे, पहिले नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन इथं सुरू करण्यात आली होती, तर आता त्यानंतर वेबसाईट इथं सुरू करण्यात आलेली. त्याचप्रमाणे आता वेबसाईट देखील बंद पडलेली होती. तर आता यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन न्यू रजिस्ट्रेशन नोंदणीवरती क्लिक करायचं आहे, OTP टाकायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो जे काही बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, ॲड्रेस, आधार नंबर, बँक खाते, IFSC कोड, मोबाईल नंबर इत्यादी माहिती तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे. यानंतर इथे आपलं कागदपत्र अपलोड करायचे आहे. यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, फोटो एक क्लिअर तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता आदिवासी प्रमाणपत्र जर नसेल, तर यामध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड, TC, मतदान कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी एखादं डॉक्युमेंट्स दिलं तरी चालेल. तर फायनल सबमिटवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. आता यासाठी तुम्हाला जर लेखी अर्ज द्यायचा असेल, तर महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करू शकता तुम्ही. तर अर्जाचा नमुना प्रति जे काही महिला व बाल विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, तर अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा जे काही वेबसाईट बंद झाल्यानंतर अर्ज इथं स्वीकारण्यात येत होते, यामध्ये तुमचं गावाचे नाव, तालुका, जिल्हा अशा पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहायचा आहे. यानंतर इथे आपलं विषयामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज तक्रारबाबत, महोदया, मी खालील सही करणारे अर्जदार तुमचे संपूर्ण नाव, राहणार, पत्ता, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे किंवा अर्ज करू इच्छिते म्हणजे नवीन अर्ज इथं करायचा आहे. त्याचप्रमाणे परंतु खालील अडचणी येत आहे, तर यामध्ये आता जर माझा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर या चेकबॉक्सवरती क्लिक करा. याचप्रमाणे अर्ज केलेला नाही यावरती क्लिक करा किंवा नवीन फॉर्म भरायचा आहे, तर आपल्याला नवीन अर्ज भरायचा आहे, तर आपण 2 नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला इथं चेकबॉक्सवरती असं राईट करायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या कागदपत्र अपूर्ण असतील तर यावरती क्लिक करा. यापैकी एक पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर हे तुम्हाला संपूर्ण जसेच्या तसा
हा जो मी लेखी अर्ज दिलेला आहे लिहून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचं नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, याचप्रमाणे यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, इतर डॉक्युमेंट्स तुम्ही यामध्ये जोडू शकता किंवा यामध्ये तुमचं नाव किंवा ठसा जे काही आहे स्वाक्षरी करायची आहे. तर हा जो अर्ज आहे हे लिहिल्याच्या नंतर तुम्हाला कसा करायचा आहे, तर तुम्ही याचं डायरेक्ट प्रिंट देखील काढू शकता किंवा हाताने लिहून घ्यायचा अर्ज. तुम्हाला अर्ज करताना सर्व कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थित त्यासोबत तुम्हाला इथे जोडायची आहे. यानंतर मुख्य हेल्पलाईन नंबर. आता यामध्ये जे की इथं हेल्पलाईन नंबर इथं लाडक्या बहिणींसाठी 181. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर येत नसतील, ज्यांचा कोणाचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, तुम्हाला पैसे आलेले नाही, तर या नंबरवरती कॉल करून 181 या नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला पैसे का आलेले नाही, कधीपर्यंत येतील, काय अडचण आहे, KYC नाही, आधार लिंक नाही, तर तुमचे पैसे का अडकलेले आहे, संपूर्ण माहिती घेऊ शकता. ऑनलाईन तक्रार यामध्ये बेस्ट ऑप्शन एक तुम्हाला राहणार आहे. यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे, आधार नंबर किंवा तुम्हाला तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ऑफलाईनसाठी तुम्ही जे आहे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा अंगणवाडी सेविका. कुठं? अंगणवाडी सेविका. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत, अर्ज रिजेक्ट झालेला, KYC प्रॉब्लेम आहे, यासाठी मी सांगितलेलंच आहे की 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या. याचप्रमाणे लवकरच लाडक्या बहिणींना पैसे तर जमा होत आहे. यानंतर आता अर्ज रिजेक्ट का होतो? आधार नाव मिसमॅच, कागदपत्र अपूर्ण, बँक खाते आधार लिंक नसणे म्हणजे बँक खात्याचं इनॅक्टिव्ह असणे, चुकीची माहिती भरलेली असणे, डुप्लिकेट अर्ज, यामुळे तुमचा अर्ज इथं नाकारला जाऊ शकतो. आता रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला तुमचं रिझन चेक करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं चेक करायचं आहे, कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज इथं रिजेक्ट झालेला आहे. दुसरं म्हणजे चूक दुरुस्त करायची आहे. यामध्ये जर तुमचा या कारणामुळे अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर नावाचं झालेलं असेल तर आधार अपडेट करून घ्या. बँक खाते आधारशी लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्यायचं आहे बँकमध्ये जाऊन, किंवा फोटो अपलोड व्यवस्थित नसेल तर फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. नवीन फॉर्म पुन्हा भरायचा असेल तर महिला व बाल विकास अधिकाऱ्याशी संपर्क करा. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला भेटा. यानंतर नवीन फॉर्म सुरू. तर ज्यांना कोणाला लेखी अर्ज द्यायचा असेल तर महिला व बाल विकास अधिकारी, आपण याआधी जे काही लेखी अर्ज तुम्हाला दाखवला होता त्याच फॉर्मॅटमध्ये लेखी अर्ज लिहून अंगणवाडी सेविका, महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना द्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडूनच इथं द्यायचं आहे, अर्ज प्रॉब्लेम येणार नाही. त्याचप्रमाणे हेल्पलाईन नंबर 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही सविस्तर डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. तर आता हा जो अर्ज आहे अंगणवाडी सेविका, महिला व बाल विकास अधिकारी तर यांच्याकडे सादर करू शकतात. पुन्हा अर्ज करता इथं येणार आहे. सर्व महिलांसाठी लगेच तुम्ही तुमचा अर्ज करा आणि लवकर इथं संपूर्ण माहिती करेक्ट द्यायची आहे, डॉक्युमेंट्स व्यवस्थित ओरिजिनल द्यायचे आहे, म्हणजे त्याची झेरॉक्स मारून द्यायची आहे, ओरिजिनल द्यायचे नाही, झेरॉक्स मारून द्या. त्याचप्रमाणे आता अर्ज इथं सुरू झालेले आहेत. आता ज्यांना कोणाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे, असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी अर्ज इथं सुरू होतील, टप्प्याटप्प्याने इथं होणार आहे. सर्वप्रथम आता KYC कंप्लीट जेव्हा होतील त्याच नंतरच अर्ज इथं सुरू केले जातील.